हे जरा बोलू नका. ते कॅमेरावाल्याला उभं राहू द्या. ते दाखवणार नाही तर काहीच आपलं दिसणार नाही कुठं. एक मिनिट ऐका. चांगली गोष्ट आहे. शेतकरी हवाल दिले, पावसाची गरज आहे बोलून रविकांत भाऊ बोलले. हे तुम्ही पुढं थोडं मागवा, कृपया थोडं ऐका प्लीज. प्लीज व्हायचं नाही का, थोडं ऐका. या मागाच्या पोराला दिसत नाही म्हणून. पावसामध्ये सुद्धा एकही सैनिक मैदानातून हलता कामा नाही. ही ताकद या सरकारला आपल्याला दाखवायची आहे, लक्षात ठेवा. भावांनो, तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की ही सगळी आपल्याकडची माणसं आहेत, गावाकडची माणसं आहेत. या शहरी पोरांची संख्या फार कमी असेल, लक्षात ठेवा. पण तुमचे चेहरे पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं. मला 1977-78च्या आणीबाणीची आठवण झाली. इंदिरा गांधींनी 1977 साली आणीबाणी लावली होती देशामध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आपण जर बघितलं तर रोहित पवार आणि अभिजित टिपके यांनी विद्यार्थ्यांसाठी आंदोलन जे आहे छेडलेलं आहे. संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे. जवळपास 450 पोलिसांचा फौजफाटा या सगळ्या आंदोलनासाठी या ठिकाणी पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. संपूर्ण सरकार घालून या देशामध्ये जनता पार्टीचं सरकार विद्यार्थी मोरारजी देसाई ज्यावेळी पंतप्रधान झाले त्यावेळी विद्यार्थी आंदोलनाची सगळी क्रांती देशामध्ये घडवली. आज दादा कुठून आलेला आहे, काय मागणी? मी वाशिमवरून आलेलो आहे आणि ही परीक्षा ऑफलाईन झालीच पाहिजे. सरकारला एकच विनंती, सर्व परीक्षा ऑफलाईन झाल्याच पाहिजे आणि घोटाळे थोडे बंद कमी करा थोडे. छत्रपती शिवाजी राजांच्या युद्धातले नियम सर, हा पेपर एमपीएससीचा जो पेपर आहे आता सरकारनं ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. आम्ही गेल्या 8-10 वर्षापासून अभ्यास करतोय विद्यार्थी. आमच्या तो अन्याय होते आणि सरकारनं आता हा पेपर ज्यावेळी आम्ही रस्त्यावर उतरतो त्यावेळी आमच्या पोलीस केसेस घालतात. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक लोकांच्या अंगावर 100 केसेस आहेत. तुम्ही म्हणता का रेल्वे खिसे कापता का? इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली म्हणून लोकशाहीच्या प्रकाश नावाच्या माणसाचा जन्म झाला, लक्षात ठेवा. आणि आज या मुस्तफा सरकारने जास्तीची प्रवृत्तीचा उल्लेख केला. शेतकऱ्यांच्या पोरांचं भविष्य अंधारात टाकलं. त्यामुळे या सरकारच्या विरोधामध्ये आपल्या सगळे पोरांचे व्यासपीठावर आहे. आम्ही सगळे ग्रामीण भागातले शेतकऱ्याचे पोरं आहोत आणि तुमच्यासाठी आम्ही जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण हे घेतल्याशिवाय मरायचं नाहीये. आम्हाला बेडवर पेरण्याची सूट हात घेऊन मरायची नाहीये. आम्हाला म्हणायचं पोलिसाच्या बंदुकीच्या गोळीत मरायचे. पोलिसाला काही घाबरायचं नाही.
ठीक आहे